नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिंगणा म्हैसपूर येथे जयराम गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीवर दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5 वाजता प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवून लाखो रुपयांचा गोरक्षणाच्या मालमत्तेचा चुराडा केला। त्यानंतर गौरक्षणाचा गुरांचा चारा, साहित्य, पाण्याचा हौदा नेस्तनाबाद केला असल्याची माहिती गौशाळेचे अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले। जयराम गौरक्षण अधिकृत असल्याचे पुरावे अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांच्याकडे उपलब्ध आहेत, अशी माहिती या प्रसंगी अहिर यांनी दिली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे गजानन भाऊ गवई, गजानन भाऊ दानगेसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। माझी सर्वांना विनंती आहे की मला न्याय दिला जावा। 12/8/2025 ला ज्यावेळेस माझ्या गौरक्षणावर सकाळी 5 वाजता कोणत्याही प्रकारची मला नोटीस न देता प्रशासनाच्या नावाखाली अतिक्रमणाच्या नावाखाली माझे जे पावसाळ्यामध्ये जे गोवंश बेघर केलेले आहेत आणि माझ्या गौरक्षणाला 201 गोवंश होते, यापैकी फक्त 74 गोवंशांनी म्हैसपूरच्या आदर्श गोशाळेला दिलेले आहे। परंतु माझा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुद्धा मी अधिकृत 2007 मध्ये बसवलेला होता आणि परमिशन घेऊन बसवलेला होता, तो सुद्धा यांनी अनाधिकृतपणे काढलेला आहे। एकाकडनं मोदी सरकारचे म्हणते की बा हर घर तिरंगा 12 पासून जे प्रक्रिया सुरू झाली तिरंग्याचे जे घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांना त्यांनी 12 तारखेला मला कोणत्याही प्रकारची सूचना काढलं आणि जे गोवंशाला जो राज्यमाताचा दर्जा प्राप्त झालेला आहे, गोमाता म्हणजे माय म्हणून संबोधले जाते, त्याला सुद्धा त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून बेघर करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की बा मी फक्त एक मागासवर्गीय असल्या कारणानं माझ्यावर अन्याय केलेला आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।